निवडणूक कमळावर लढण्याचा प्रश्नच येत नाही. पक्षाच्या बैठकीत अजित पवार यांचं वक्तव्य. आता माघार नाही, महायुतीत गद्दारी करणार नसल्याचंही विधान. भेटीगाठी कौटुंबिक, कुठेच मॅच फिक्सिंग नाही, अजित पवारांचं विधान. आता भूमिका बदलणार नाही, हवं तर स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. दादांचा कार्यकर्त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न. कौटुंबिक कार्यक्रमात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र. राज ठाकरेंच्या भाच्याच्या साखरपुड्याला दोघांची हजेरी. राजकीय वर्तुळात चर्चा. काँग्रेस नेते सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार दोषी. आईच्या जातीचं आरक्षण लेकराला घेता येत नाही, ही मोठी शोकांतिका. मनोज जरांगेंचं वक्तव्य. सरकारने दिलेल्या 4ही शब्दांवर ठाम. नोटीस काढण्यावरून जरांगेंची तीव्र नाराजी. अंतरवाली, सराटी आणि राज्यातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या. मनोज जरांगेंचं सरकारला 24 तासांचं अल्टिमेटम. मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करायला हव्या. जरांगेंना देवही घाबरतो. तिथं सरकारचं काय चालणार, भुजबळांचा उपरोधिक टोला. उद्या बीडमध्ये मनोज जरांगेंची निर्णायक सभा. सभेची जय्यत तयारी. शहरातील सगळ्या शाळांना सुट्टी. 408 मराठा उमेदवारांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा. ईडब्ल्यूएस मधून नियुक्त्या होण्याचा मार्ग मोकळा. राज्यात ठाकरे गट 23 जागांवर लढवणार निवडणूक. संजय राऊत यांचा दावा. तर विजय वडेट्टीवारांकडून राऊतांच्या दाव्याचं खंडन. जागा वाटपाचा निर्णय हायकमांड घेणार असल्याचं वक्तव्य. कुस्तीपटू साक्षी मलिक पाठोपाठ बजरंग पुनिया देखील ब्रजभूषण सिंग विरोधात आक्रमक. बजरंगने पद्मश्री पुरस्कार परत केला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.